हाय हॅलो नमस्कार वैशाल ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आत्ता वाजलेले आहेत 3 दुपारचे। तर बघू शकताय घड्याळमध्ये 3 वाजलेले आहेत आणि सकाळपासून तर रेग्युलरचीच कामं झालेली आहेत। धुणं भांडी स्वयंपाक फरशी आणि जेवण काय आज केलेलं नाही। कालचं होतं मटणाचं, कारण काल 1 किलो आणलं होतं। आज बुधवार आहे म्हणायला लागले, म्हणजे उद्याच्याला बुधवार आहे तर रात्री मंगळवार होता काल, त्यामुळे रात्री येताना एक्स्ट्राच घेऊन आले होते। असं पहिल्यांदाच झालं की रात्री एक्स्ट्रा म्हणजे 1 किलो आणलं, दुसऱ्या दिवशी खावा म्हटले, नाही तर रात्री आम्ही खाल्लो तर तेवढंच अर्धा किलो आणतो आणि तेव्हाच्या तेव्हा संपवतो। दुसऱ्या दिवशी काही ठेवत नाही, दुसऱ्या दिवशी कोण खात पण नाही। अजून मी केस सुद्धा विंचरलेले आहेत किंवा माझं आवरलेलं सुद्धा नाही, कारण एडिटिंग आणि थंबनेल पण क्रिएट करत बसले, त्यामुळे माझ्याकडे आज स्वतःकडे काहीच लक्ष दिलेलं नाही। आणि नाश्त्याला तर उपीट बनवलं होतं आणि त्यानंतर जे काय रेनकोट आम्ही घालून गेलो होतो त्या दिवशी थोडेसे ते धुवून काढले, कारण आता ते घड्या मारून ठेवणार, कोण घालणार पण नाहीत म्हटलं आता, आणि ठेवणीतच जाऊन पडणार, पुढच्या वर्षीलाच ते निघणार किंवा डिक्कीत पण जायला आता वेळ लागणार म्हटलं। बाहेर तसेच पोर्चमध्ये ठेवलेले, मला काय तसं ठेवलेलं म्हणजे राड वगैरे चिक्कल उडलेली असत्या, त्यामुळं तसंच आत कसं ठेवणार, बाहेर ठेवायला पण दुसरी जागा नाही म्हटलं, धुवूनच टाकलं ते सगळं आणि रोजचं धुणं पण धुतलं आणि थोडा वेळ पिक्चर बघितला आणि थोडं जराशी रेस्ट घेतली। आता कपडे भरपूर वरती आता थोडी वाळलेले आहेत, ते आता घड्या घालणार आहे आणि किचनचं पण थोडंसं कट्टा वगैरे आवरून घेणार आहे। भांडी पण सकाळची झाल्यात, आत्ताची पडलेली ती घासून घेणार आणि पूजा तर काहीच झालेलंच नाही। आणि आज तर मिस्टरांचा पहिला दिवस होता, आज कॉलेज चालू झालं, त्यामुळं जरा आज हळूहळू चालू होतं माझं काम, कारण त्यांना पटकन ते म्हणले उठ आणि पहिला आंघोळ करून मला नाश्ता करून दे, त्यामुळे मी उठले लगेच, त्यांना चहा दिला, 2 वेळा चहा होतं, 2 वेळा चहा झाला आणि नाश्त्याला मी हे बनवलं होतं, उपीट बनवलं होतं काय बघायलास मुलगा बघायलाय पुढं आणि कुठं दिसतंय काय, मग उलटा कॅमेरा धरलाय त्यामुळे तो बघायला लागलाय। तर ते उपीट वगैरे करून सगळ्यांनीच आम्ही नाश्त्याला खाल्लं आणि मोठा मुलगा न खाताच गेलता, तो आला ते डायरेक्टली जेवायलाच बसला, तो काय जेवला पण नाही बघायला आधीच कट आलीस। गाई यायला लागल्यात मसर, आता यायला नाही चालल्यात कुठलं मोबाईल मगापासून आता दुपारचं लवकर आल्यात, नाहीतर 4ला येतात 6ला जातात। पावसामुळे आता पाऊस येईल असं वाटायला लागले, तर मी काय धुणं काढणार नाही बाबा, काय आत घालायला जागा नाही आता, आज जागाच नाही कुठंच। कुठं भोपळा आहे, कर्दळीची फुलं आज पण आलेत 2, खाली काय दाखवायला गेलंच नाही। कमळ पण उमलले, एक विडी त्या बुट्टीत पण छान उमलले बघ ते येल्लो कुठे, हा येल्लो वाली ह्याच्यात आहे कधीतरी येते, कधी येईल तो येईल, हे छोटं नेहमी उमला लागले तर त्यातलं एकच आहे ते। आता येणार, जोरात पाऊस येणार आहे, बंदच करून यावरचं, पिशव्या तर पडल्या, पिशव्या म्हणजे रेनकोट पडले, बाबा रागवतील मग इथं घातलं होतं, म्हणणार धुतलीस का म्हणून ओरडणार, म्हणून पहिला नेऊन वर ठेवलं नितळलं हे काढून ठेवूया काय रे, ह्याचं बाण हे काढून ठेवूया काय, घाण होणार की नाही, पुढच्या वर्षी परत लावूया म्हणते। प्लास्टिकची पिशवी माझ्याकडे द्या, ते पण घे की, काढले दोन्ही पण घे, प्लास्टिकची पिशवी ते माळा आहेत त्याच्यात ठेवायचं, काढलास बघू, प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवूया, पुढच्या वर्षीला येतात परत लावायचं। मग हे काय करायलायस, चिनू काय करायलाय, केवढं मोठं फुलं आलंय, आज काढले, देवाला पण घातलं नाही सा होय। सगळा कट्टा स्वच्छ केलेला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकसाठी, आणि ह्या ज्या काय मिरच्या काढलेल्या आहेत लोणचं करण्यासाठी, मोठा मुलगा नको म्हणालाय,
त्यामुळे आता कॅन्सल केले, नाही तर मी लोणचं घालणार होते मिरचीचं. आणि इकडे वरती आता आलेली आहे, वरचा व्ह्यू बघू शकताय आजचा. छान असं वातावरण झालं होतं, पण वंदटच होतं. सकाळपासून पाऊस येतोय का नाही असं चाललं होतं, कारण ढग भरपूर आलेले आहेत. आत्ता जोरात पडेल, थोड्या वेळानं पडेल असं चाललं होतं, पण अजून तर काय पडलेलं नाही. असंच आहे सकाळपासून वातावरण. आणि छान झालेलं आहे वातावरण, पण एकदम मस्त वाटत आहे. एकदम थंडी पण नाही, गरमी पण नाही, अगदी व्यवस्थित वाटायला लागले. आज जरा असं थोडासा कंटाळा गेल्यासारखं वाटाले, कारण 2-3 दिवस झालं दिवाळी जशी झाली तशी अंगात मरगळच वाटत होती. पण आणि पाऊस आणि त्यात म्हटल्यावर भरपूर असं हेच झालं. मला तर डोक्याला हेड्याकच झाल्यासारखं झालं. 2-3 दिवस काहीच करू वाटत नव्हतं. पण आज थोडंसं जेवणाचं पण काय नव्हतं, त्यामुळे पण असेल थोडा कंटाळा पण घालवला, थोडी विश्रांती, जरा असा पिक्चर बघितला. आणि वरती आलेले आहे, 6 वाजलेले आहेत, अजून काही मिस्टर आलेले नाही, त्यांची वाट बघत होते. म्हटलं आजचा व्ह्यू पण दाखवायचं होईल. वातावरण खूप सुंदर आणि छान झालेलं आहे आणि वरून नजारा छान दिसत होता. चला खाली जाऊया. पहिलेला आता ते रश्श्यातला भात करायला घातलेला आहे. फक्त रश्श्याला आदन आला की उकळी आली, एक छान उकळी 1-2 आल्या की त्यामध्ये मी भात धुवून टाकणार, म्हणजे तांदूळ धुवून टाकणार. रश्श्यातला भात ह्याची रेसिपी सुद्धा चॅनलवरती टाकलेली आहे. काय सिंपलच आहे, रस्सा उकळायचा आणि त्यात तांदूळ धुवून टाकायचा. आणि इकडे कणिक सुद्धा मळून ठेवल्या. आता भाजीचं बघणार. तर आता जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि जेवण काय केलं होतं ते पण दाखवलं, की मुगाचे जे काय मोड आणले होते त्याची भाजी केली होती, चपाती केली आणि बिर्याणी भात केला होता. म्हणजे रश्श्यातला भात बिर्याणीसारखी सेम टेस्ट येते त्याची. आणि मुलांना पण नवीन तांदूळ आणला होता, त्यामुळे तो फार आवडला. आता उद्याच्याला दाखवते तो तांदूळ. आणि किचन कट्टा वगैरे आवरलाय. भांडी काय आता घासलेलं नाही, कारण घासले की कसं व्हायलंय संध्याकाळचं, म्हणजे पाय पण गार पडायला लागलेत आणि सगळं अंग पण भिजतंय. म्हणजे भांडी घासताना सगळं भिजतंय सगळं अंगाने, रात्री दुखतंय मग पाय वगैरे माझे. त्यामुळे सकाळी शक्यतो घासते आता. कधी कधी तर संध्याकाळचं घासतेच, अगदी सकाळची गडबड असेल तर, नाहीतर मग सकाळीच घासणार. मुलांचे अजून काय डबे चालू नाहीत तोपर्यंत का म्हटलं आता सकाळीच घासूया. आणि छोट्या मुलाला कसं झालंय, त्या दिवशी पावसात आम्ही भिजलेलो कोल्हापूरला जेव्हा गेलतो तेव्हा, त्यामुळे त्याला थोडीशी सर्दी, म्हणजे सर्दी काय नाही पण डोकं फार दुखायलंय म्हणायला लागलंय ते थंडीनंच. रात्रभर कसं ओढाय मागे बेडरूमच्या, त्यामुळे थंडी आहे भरपूर, त्यामुळे दव वगैरे आणि त्यामुळेच मला वाटते त्याचं डोकं दुखत असावं. आणि थंडी पण चालू झालेलीच आहे. आणि मग आता इंजेक्शन आणि औषध घ्यायला ते गेलेले आहेत. जेवलोय आम्ही सगळेजण, आता झोपणार आहे. तर चला मग आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.